नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 यामधील प्रकरण दुसरे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण सूत्री पेशी विभाजन या घटकाचा अभ्यास करणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण थोडे आठवा यामध्ये जो प्रश्न विचारलेला आहे की गुणसूत्राचा आकार कसा असतो आणि त्याच्या भागांची नावे लिहा. तर हा प्रश्न आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे, जो या आकृतीवरती आधारित आहे. आणि मग यामध्ये बघा, आता दोन n अवस्थेमध्ये प्रत्येक प्रकारच्या गुणसूत्राची एक जोडी असते, तर n अवस्थेमध्ये मात्र प्रत्येक प्रकारचे एकच गुणसूत्र असते आणि त्याचा आकार शेजारील आकृतीप्रमाणे असतो, म्हणजे ही आकृती जी आहे त्याप्रमाणे. आता आजचा घटक आहे सूत्री पेशी विभाजन. आता सूत्री पेशी विभाजन म्हणजे काय, तर काय पेशी आणि मूलपेशी या सूत्री विभाजनाने विभाजित होतात. सूत्री विभाजन हे 2 टप्प्यात पूर्ण होते. त्यामध्ये पहिलं आहे प्रकल विभाजन म्हणजे केंद्रकाचं विभाजन, आणि दुसरं आहे परिकल विभाजन किंवा जीवद्रव्याचे विभाजन. आता जे पहिलं आहे प्रकल विभाजन ते 4 टप्प्यांमध्ये किंवा 4 पायऱ्यांमध्ये पूर्ण होते. ते कसं होतं ते आता आपण बघूया. त्यासाठी इथे ही जी शेजारी तुम्हाला आकृती इथे दाखवल्यात त्यांनी तर हे तुम्हाला अभ्यास करताना हे बघायचं आहे, म्हणजे याप्रमाणे तुम्हाला ते समजायला सोपं जाईल की सूत्री विभाजन कसं होतं ते. तर इथे पूर्वावस्था हे पहिला टप्पा आहे. तर प्रकल विभाजनाच्या पूर्वावस्थेमध्ये मूलतः अत्यंत नाजूक धाग्यासारखे असलेल्या प्रत्येक गुणसूत्राचे वलीभवन म्हणजे ते फोल्ड होतात, गोल होतात. त्यामुळे ते आखूड व जाड होऊन त्यांच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित दृश्य व्हायला लागतात, म्हणजे दिसायला लागतात. तारा केंद्र द्विगुणित होते, म्हणजे डबल होते ते. तर प्रत्येक तारा केंद्र पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना जाते, म्हणजे वेगवेगळ्या ध्रुवांना ते जातं. आणि केंद्रकावरण आणि केंद्रिका नाहीसे व्हायला सुरुवात होते. आता यामध्ये दुसरा जो टप्पा आहे तो आहे मध्यावस्था. याच्यामध्ये काय होतं, तर केंद्रकावरण पूर्णपणे नाहीसे होते आणि गुणसूत्रांचे घनीकरण पूर्ण होऊन प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित स्पष्टपणे दिसायला लागतात. सर्व गुणसूत्र पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला मध्य प्रतलात समांतर अवस्थेत संरचित होतात, म्हणजे त्यांची एक अरेंजमेंट तशी तयार होते, ते रचना तशी होती त्यांची. दोन्ही तारा केंद्र आणि प्रत्येक गुणसूत्राचा गुणसूत्र बिंदू दरम्यान विशिष्ट अशा लवचिक प्रथिनांचे धागे तयार होतात. आता यामध्ये पुढे पश्चावस्था बघा कशी होते. तर पश्चावस्थेमध्ये त्या धाग्यांच्या मदतीने गुणसूत्र बिंदूंचे विभाजन होऊन प्रत्येक गुणसूत्राची अर्धगुणसूत्र जोडी वेगळी होऊन विरुद्ध दिशेला ओढली जाते आणि वेगळ्या झालेल्या अर्धगुणसूत्रांना जन्य गुणसूत्रे म्हणतात. यावेळी ती ओढली जाणारी जी गुणसूत्र आहेत ती कशी दिसतात, केळीच्या घडासारखी दिसतात. तर अशा पद्धतीने गुणसूत्राचे 2 संच पेशीच्या टोकांना पोचवले जातात. आता ही सूत्री पेशी विभाजनाची ही पूर्ण इथे तुम्हाला पायऱ्या इथे दाखवलेल्या आहेत, रचना. याच्यावरून तुम्हाला ते समजून घ्यायचं आहे. इथे त्यांनी 2n म्हणजे 2 पेशी संच इथे तयार होतात अंत्यावस्थेमध्ये. आता अंत्यावस्थेमध्ये पेशीच्या दोन्ही टोकांना पोचवलेली गुणसूत्रे आता उलगडतात. त्यामुळे ती पुन्हा नाजूक धाग्यासारखी पातळ होऊन दिशेनासी होतात आणि दोन्ही टोकांना पोचलेल्या गुणसूत्राच्या संचाभोवती केंद्रकावरण तयार होते, म्हणजे एक आवरण तयार होते त्यांच्याभोवती. अशा तऱ्हेने आता एका पेशीमध्ये 2 जन्य केंद्रके तयार होतात आणि जन्य केंद्रकांमध्ये केंद्रिकासुद्धा दिसू लागतात, म्हणजे केंद्र दिसायला लागतो. तर्कतंतू पूर्णपणे नाहीसे होतात. त्या अशा तऱ्हेने प्रकल विभाजन पूर्ण होते आणि नंतर परिकल विभाजन सुरू होते. आता परिकल विभाजनाने काय होतं, तर पेशीद्रव्याचे विभाजन होऊन 2 नवीन पेशी तयार होतात, इथे जसं दाखवलेल्या आकृतीमध्ये त्याप्रमाणे, आणि होतात ज्यांना जन्य पेशी म्हणतात. या प्रक्रियेत पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर एक खाच तयार होते. ती हळूहळू खोलवर जाते आणि 2 नव्या पेशी तयार होतात. वनस्पती पेशींमध्ये मात्र खाच तयार न होता पेशीद्रव्याच्या बरोबर मध्यभागी एक पेशीपटल तयार होते.
आणि त्यामुळे परिकल विभाजन होते. म्हणजे इथे दाखवले बघा. आता सूत्री विभाजन शरीराच्या वाढीसाठी आवश्यक आहे. शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी, जखमा बऱ्या होण्यासाठी, सर्व प्रकारच्या रक्तपेशी तयार करण्यासाठी इत्यादी कारणांसाठी सूत्री विभाजन आवश्यक असते.